रोहित पवारांना ईडीने आणखी एक मोठा दणका दिलेला आहे। आता ईडीचा दणका आणि नातू अडचणीत। शरद पवारांचा नातू रोहित पवार आता आणखी अडचणीत सापडलाय। बारामती ॲग्रोकडून विकत घेण्यात आलेल्या कंपनीवर ईडीने कारवाई केलेली आहे, जप्ती आणलेली आहे आणि त्यामुळे आता रोहित पवार आणखी अडचणीत सापडले आहेत। कन्नड सहकारी साखर कारखान्याची उभारणी यावेळेस करण्यात आली आणि याच कारखान्यावर आता ईडीने जप्ती आणली आहे। अर्थातच टायमिंग तुम्हीच बघा ना, तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा होते त्याच्यातच माझं उत्तर आहे। दुर्दैव आहे की अदृश्य शक्ती हे फक्त घर फोडा पक्ष फोडा काही करून सत्तेत या, त्याच्यामुळे लोकांचा कल त्यांच्या बाजूनी नसला तरी अदृश्य शक्ती हा सगळ्या एजन्सीचा वापर करून लोकांना भीती दाखवते। खूप दुर्दैव आहे आणि हे आपल्या संविधानाला आणि आपल्यासारख्या देशाला जिथे लोकतंत्र आहे त्याच्या विरोधाभास होतो।